कुठल्याही आईसाठी हे अशी जर गोष्ट असेल ना तर ती खूप जास्त खास असते. तर तुसी जा रहे हो, तुसी जा रहे हो, तुसी जा रहे हो, तुसी जा रहे हो. वरती ना चाललो तर एवढा काय सकाळी सकाळी बोलता रे वरती. तू तुम्ही नीट रिप्लाय नाही दिला म्हणून बोलले तुसी जा रहे हो, तुसी जा रहे हो, तुसी ना जाओ. ॲटिट्यूड. जाऊ का जाऊ का वरती नाही चालले. तिकडे घे. नको सॉरी सॉरी. सरळ जा, सावकाश जा. ओ धनी गेलेत ऑफिसला. कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? मी आशा करते तुम्ही सगळे एकदम मस्त, एकदम छान, एकदम अगदी टकाटक असाल. मी तेजू तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये खूप अगदी मनापासून स्वागत करते आणि आपला आजचा व्हिडिओ आहे तो सुरू करते. तर धनी ऑफिसला गेलेत, तुम्ही बघितलं. आणि सकाळी ना असं की धावपळ असते, म्हणजे त्यांचा आवरा, बबडूचा आवरा. आता बबडूची पण शाळेची वेळ झाली बघा, 8 वाजलेत. त्याला पण मला 9 वाजता इथून न्यायला लागतं. ॲक्च्युली 9ची शाळा आहे, पण शाळा जवळ आहे त्याच्यामुळे इतकं काही मला टाईम लागत नाही तिकडे जायला, म्हणून मी इथून 9ला निघते. मग आता माझ्याकडे 1 तास आहे फक्त. आणि आज थोडीशी खास तयारी करायची आहे, कारण की आज आहे बबडूच्या स्कूलमध्ये ग्रीन डे. आता आपल्या वेळेला तर असं काही नव्हतं, म्हणजे ग्रीन डे वगैरे असं काही नव्हतंच. आपल्याकडे डे वगैरे नसायचेच, म्हणजे तसं बघितलं तर रेग्युलर शाळा असायची जास्त करून, आणि आपले काही सणसूद असतात तेच असायचे. पण आत्ता म्हणजे ह्यांच्याकडे डे वगैरे असतात, आणि सण पण जे आषाढी एकादशी वगैरे आता ते पण येईल, म्हणजे खूप ॲक्टिव्हिटीज असतात आणि मस्त वाटतं जरा. ते मला पण इंटरेस्टिंग वाटतं आणि आपल्याला पण नवीन त्यातून काय शिकायला मिळतं, कारण आपल्या वेळेला या गोष्टी नव्हत्याच. तर आज विहानचा ग्रीन डे आहे आणि आज त्याला म्हणजे असं म्हणजे, आणि आज ना टीचरने सांगितले की त्याला ग्रीन कलरचे कपडे वगैरे घाला आणि त्याला एक झाड द्यायचं आहे मला, जो त्याच्या नावाचा असेल, आणि जे की झाड आहे ना त्याच्या नावाचं असेल, आणि त्याला ते शाळेमध्ये लावायचं आहे. तर ते पण मी कालच रेडी करून ठेवले. म्हणजे रोप एक आहे, मोगऱ्याचं झाड देते मी त्याला, आणि ते आता तो घेऊन जाईल. मोगरा यासाठी कारण फुलाचं झाड देते, सुगंधित राहावी त्याची शाळा पण त्याच्या नावाने, म्हणून. तर ठीक आहे. तर आजचा दिवस तुमच्यासोबत शेअर करते. अजून एक गोष्ट महत्त्वाची, ते म्हणजे मला आता तयारी करायची आहे टिफिनची बबडूच्या. रोज ना टिफिनला चपातीच देते मी त्याला, विकीला जी चपाती करते तीच देते. पण आज काहीतरी म्हटलं वेगळं देऊया, ग्रीन डे आहे म्हणून. मग मी आज विचार केला आहे की आज ना त्याला मुगाचा डोसा देते ग्रीन. विचार केला की चला हे असं आपल्याला करता येईल, म्हणून मग कालच ना मूग वगैरे भिजत ठेवले होते. तर चला तुम्हाला फटाफट दाखवते की मी मुगाचा डोसा कसा करते. तर मंडळी, या डोशासाठी ना मी पूर्ण बॅटर हे मिक्सरमध्येच बनवणार आहे. तर त्यासाठी आहे ना मी मिक्सरच्या जारमध्ये 1 वाटी मूग टाकलेले आहेत, हिरवे मूग टाकलेले आहेत. हे मी आदल्या दिवशी रात्री भिजत ठेवले होते. त्यानंतर 1 वाटी मी तांदळाचं पीठ टाकले त्यामध्ये, आणि थोडीशी कोथिंबीर, मी एक अर्धी मिरची टाकते, कारण तिखट नको आहे, कारण बबडूला माझ्या तिखट जास्त जमत नाही म्हणून. आणि 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या सुद्धा टाकलेल्या आहेत. त्यानंतर 1 चमचा जिरं, चवीनुसार मीठ आणि थोडंसं पाणी टाकून याचं स्मूथ असं बॅटर रेडी करून घेणार आहे. आता बॅटरची कन्सिस्टन्सी ना आपल्याला पूर्ण डोशासारखी हवे. जर तुम्हाला पातळ वाटत असेल ना बॅटर, तर तुम्ही यामध्ये तांदळाचं पीठ ऍड करू शकता. तर बॅटर झालेलं आहे आपलं रेडी. मला माहिती आहे थोडंसं व्हाईट शेडमध्ये आले, जास्त डार्क ग्रीन आलेलं नाहीये, कारण की मी कोथिंबीर कमी टाकली होती यामध्ये. कोथिंबीर खूप जास्त महाग झालेली आहे. मी कालच बाजारामध्ये गेले होते आणि कोथिंबीरची गड्डी माहिती आहे किती रुपये? 70-80 रुपये, म्हणजे ती एक गड्डी आहे. तर एवढी महाग कोथिंबीर घेणं म्हणजे इम्पॉसिबल आहे. त्याच्यामुळे विचार केला की कोथिंबीर असं हवंच असं नसतं ना आपल्या पदार्थामध्ये. कोथिंबीर ही गार्निशिंगसाठी, फ्लेवरसाठी पाहिजे असतं. आणि मला माहिती आहे कोथिंबीर महाराष्ट्रामध्ये तर जास्त जरा म्हणजे वापरली जाते कोथिंबीर, कढीपत्ता. पण जर महाग झाले तर मग थोडंसं कमी केलंच पाहिजे, म्हणून मी कोथिंबीर थोडीशी कमी आणली आणि थोडीशीच कोथिंबीर याच्यामध्ये टाकायचं म्हणून. त्याच्यामुळे हा थोडासा असा कलर आलेला आहे. तर ठीक आहे. तर मी आता ना सगळ्यात आधी डोसे गोल नाही करणार आहे. मी ना एकदा इंस्टाग्रामवर बघितलं होतं, अशा म्हणजे कलरचं जो बॅटर असतो ना त्याचं कासव छान बनतं. तर मी आधी ना कासव ट्राय करून बघणार आहे की मला कासव करता येते काय. जर नाही जमलं
तर मग आपलं गोल गोल आपले नेहमीचे डोसे आहेत ते करते, पण सगळ्यात आधी मी कासव ट्राय करणार आहे पहिल्यांदा. तर बघूया मला जमतंय का. तर सगळं झालेलं आहे डन. माझा बबडू झालेला आहे रेडी. आपण जायला झालेलो आहोत रेडी ना बबडू. तर मी आता तुम्हाला माझ्या बबडूचं लुक दाखवते. ग्रीन लुक. 1 2 3. हे काय, हा कुठला लुक तुझा नवीन? उभारा, नीट दाखवूया आपण. चल चलो चलो चलो. झाड घ्यायचं आहे ना. चल, झाड कुठे आहे तुझं, दाखव सगळ्यांना. तुझं झाड कुठे आहे सगळ्यांना दाखव. थांब, मी दरवाजा लावते तोपर्यंत. लगेच मोठं होईल झाड. तेरा झाड किधर आहे? हा बघा बबडूचं माझं झाड मोगऱ्याचं. तर आता आहे ना आम्ही चाललोय स्कूल मध्ये. हे मलाच घ्यायला लागेल, थोडस हेवी आहे कारण. तर चला बाय कर सगळ्यांना. चलो, घेऊन मलाच जायला लागेल कारण बबडूला काही जमणार नाही पकडायला. थोडंसं हेवी आहे ना बाबू, हेवी आहे ना. चल पटपट पटपट, चल लेट झालंय. तर विहानला सोडून आले स्कूलमधून. 1 मिनिट, दमले कारण ना थोडंसं ऊन होतं. सध्या तर ऊन पाऊस चालू आहे, त्याच्यामुळे थोडंसं ऊन होतं. तर तिकडून सोडून आले त्याला आणि एंट्री केली ना दरवाजात आमच्या घराच्या समोर आले आणि मला एक गोष्ट दिसली. आता ती गोष्ट ना खूप छोटी वाटेल तुम्हाला जर मी तुम्हाला दाखवली तर, पण ती माझ्यासाठी त्याचं महत्त्व ना खूप जास्त आहे. आणि मला माहिती आहे कुठल्याही आईसाठी हे अशी जर गोष्ट असेल ना तर ती खूप जास्त खास असते. तर ती गोष्ट आहे ही. हे बदाम, हे वाकडं तिकडं असं थोडंसं अनपरफेक्ट असं हे जे बदाम आहे ते मला माझ्या बबडूने काल दिलं अचानक. म्हणजे संध्याकाळी ना असंच अभ्यास करत होता तो. अभ्यास वगैरे त्याचा झाला करून आणि तो असंच काहीतरी टाईमपास करत होता. मला म्हटलं मम्मा मला ना एक पेज दे. तर तो कसा स्कूलची जी ड्रॉइंग बुक असते ना ती खराब करतो ना, म्हणून मग मी काय केलं त्यासाठी एक वेगळी ड्रॉइंग बुक आणून ठेवलेली आहे. आणि मग त्याला हवं असेल ना तेव्हा मी एक पेज काढून त्याला देते, कारण पूर्ण जर बुक दिली ना तर तो पूर्ण संपून टाकेल. कारण त्याला पेंटिंगची खूप जास्त आवड आहे. त्याला असं कलर वगैरे करायला ना खूप जास्त आवडतं. तर मग म्हणून मी त्याला एक पेज देते. तर काल माझ्याकडनं पेज मागायला आला तर मी त्याला दिलं पेज. मला वाटलं नेहमीसारखं काहीतरी करत असेल, तर त्याने ना हा असा बदाम काढला आणि मला बोलतोय मम्मा डोळे बंद कर. तर मी डोळे बंद केले आणि मला हे दिलं. तर मम्मा बोलते मम्मा हे तुला, हा का तुला. आणि मला बोलतो की मम्मा तू माझी आहे, हा मी तुला कधीच सोडणार नाही. आणि असं म्हणजे हे 2 शब्द असे मी ऐकले ना तर मला असं वाटलं की म्हणजे खरंच माझा मुलगा एवढा मोठा झाला आहे की त्याला कळतंय की मम्मा मी तुला कधीच सोडणार नाही. हा जेव्हा शब्द मी त्याला ऐकलं ना तेव्हा खरंच मला असं मन भरून आलं. आणि मला बोलतोय मम्मा हे ना वॉश कर आणि हे जर पाण्यामध्ये तू डुबवलं ना तर या साईडला पण एक हार्ट आहे. म्हणजे त्याची अशी समज होती की हे पाण्यामध्ये डुबवलं की या साईडला पण तो हार्ट आहे तो उठेल, म्हणजे पलीकडे या साईडला. मग मम्मा हा हार्ट तुझ्यासाठी आणि हा हार्ट पप्पांसाठी, असं त्याचं होतं. मग त्यांनी पाण्यामध्ये डुबवलं होतं आणि ते बाहेरनं असं सुकट ठेवलं होतं. तर मी आता आली ना तर मला हे दिसलं. तर विचार केला की चला तुम्हाला पण सांगावं. म्हणजे सांगण्याचं एक हे म्हणजे मला काही त्याच्याकडून अशी अपेक्षा वगैरे नाही आहे की माझ्या म्हातारपणात की त्यांनी मला सांभाळावं किंवा
पुढचं पुढे काय माहीत नाही, काय होईल आणि काय नाही ते मला माहीत नाही आहे. कारण आम्ही त्याच्यावर डिपेंड नाही आहोत. माझं असं आणि विकीचं पण असं म्हणणं आहे की अपेक्षा ठेवू नये आजकालच्या मुलांवर, कारण खूप काहीही होऊ शकतं आणि मग नंतर आपण असं अपेक्षा भंग झाल्यासारखं होतं. मग त्याच्यामुळे आम्ही तसं काही केलेलंच नाही आहे. त्याच्यामुळे मग असं म्हणजे आम्ही ठरवतो की आमचं आम्ही बघू, जोपर्यंत म्हणजे आम्हाला करता येते, काम होतात आमच्याकडून तोपर्यंत ठीक आहे. आणि सेविंग करून ठेवायचं काहीतरी आपल्या स्वतःसाठी, जेणेकरून आपल्याला नंतर प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे म्हातारपणात. त्याच्यावर काहीच नाही आहे. पण त्याची जी अशी माया बघितली ना मी माझ्यावरची, विकीवरची, खरंच खूप मस्त वाटलं. म्हणजे आजकाल म्हणजे मला जेव्हा मी प्रेग्नेंट होते ना, जेव्हा मी प्रेग्नेंट होते तेव्हा मला असं मुलगी हवी होती. खरं सांगायचं तर मुलीची खूप जास्त इच्छा होती. मी नाव वगैरे पण असं मुलीचं ठरवून ठेवलं होतं. कारण माझं असं म्हणणं होतं की मुलींना माया खूप जास्त असतेच. हे खरी गोष्ट आहे. मुलींना खरंच खूप जास्त प्रेमळ असतात मुली, इमोशनली खूप अटॅच असतात मुली. पण मुलांचं कसं असतं, मला आता कळलं की मुलं जी असतात ना, जरी रडत नसली कधीही ती रडत वगैरे नाही जास्त करून मुलं, पण त्यांच्या मनामध्ये ना खूप जास्त प्रेम असतं. ती दाखवत नाही, ती करून दाखवत असतात नेहमी, अशी व्यक्त होत नसतं. जसं की माझा भाऊसुद्धा आहे ना, तो कधी असं बोलून दाखवणार नाही की तो आपल्यावर किती जीव लावतोय किंवा त्याला आपली किती काळजी आहे किंवा काय. तो करून दाखवतो. कधी कधी त्याच्या अशा वागण्यामधून किंवा ह्याच्यामधून समजतं की नाही, त्यालासुद्धा फिलिंग्स आहेत, त्यालासुद्धा कळतं. आज डोळे बंद करून मी त्याच्यावर विश्वास ठेवू शकते की तो माझ्या मम्मी पप्पांना एकदम शेवटपर्यंत सांभाळेल. मी तर आहेच, पण तो पण शेवटपर्यंत अगदी प्रेमाने सांभाळेल, मला माहिती आहे. कारण त्याचं दिसतं मला, त्याचं जे प्रेम आहे ना ते दिसतं, जरी तो बोलत नसला तरी. तसंच ना विकीचं सुद्धा आहे. विकी पण माझे मिस्टर आहेत, ते कधी असं बोलून दाखवत नाही की ते माझ्यावर किती जीव लावतात किंवा आपल्या फॅमिलीवर किती जीव लावतात. पण त्यांचं जे वागणं असतं कधी कधी त्यांच्या राहणीमानावरून असं कळतं की ते फक्त आमच्यासाठी जगत आहेत. ते कधीच बोलून दाखवत नाही, ते कधी इमोशनल होत नाही, कधी माझ्यासाठी असं सरप्राईज वगैरे असं कधी काही करत नाही. पण त्यांच्या असं वागण्यातून कळतं की त्यांना आम्ही किती इम्पॉर्टंट आहोत ते. मग तसंच असतं माझा मुलगा पण. म्हणजे काल मला असं जाणवलं की त्याला म्हणजे किती आता म्हणजे त्याला इमोशन्स किती म्हणजे माझ्याबद्दल आहेत. असं एक हार्ट दिलं आणि मला बोलते, मम्मा हे तुझ्यासाठी, मी तुला कधीच सोडणार नाही, मी तुझ्यासोबत नेहमी राहीन, असं बोलत होता तो. म्हणजे मला असं वाटलं की तो किती मोठा झाला यार. त्याला बोलता आत्ता यायला लागले खरं सांगायचं तर. तो ना खूप लेट बोलायला शिकलेला आहे. तर तो आता बोलतो ना एक तर असं वाटतं की तो खूप जास्त मोठा झाला आहे. खरंच म्हणजे कदाचित भरपूर जणांना ही छोटी गोष्ट वाटेल, पण माझ्यासाठी ना ही खूप जास्त स्पेशल गोष्ट आहे यार. हार्ट असं. तर आता बबडूला सोडून आले, आता आंघोळ वगैरे करून घेते. कारण ना आज तसंच गेले, कारण सकाळपासून एक तर विकीच्या टिफिनच्या मागे असते आणि ह्याला सोडायला वगैरे जायचं असतं. आणि आज ते स्पेशल टिफिन बनवला ना, त्याच्यामुळे माझी आंघोळ वगैरे राहिलेली आहे. तर आता रेडी होते. वाट लागली, जोरात पाऊस आला. मी फक्त आंघोळीला गेले होते, आंघोळ वगैरे केलं, रेडी झालं. आणि हे बघा इथं ना सगळं असं ओलं ओलं झालं. ही खिडकी माझी ओपन राहिली होती आणि जोरातच पाऊस आला, सगळं भिजलंय. तर पंखा लावायला लागेल, पंखा लावते तोपर्यंत सुकून जाईल. तर मी मस्त अशी रेडी नाही झाले म्हणजे केस बिस बांधायची बाकी आहेत अजून. फक्त असंच केस गुंडाळले, आंघोळ वगैरे करून रेडी झाले, मस्त फ्रेश वाटते आता. तर आता बबडूला आणायला जायचं टाइम झाले, पण 12:15 झाले. म्हणजे ना स्कूलला मी बाबूला पाठवते ना, घेऊन जाते, त्याच्यानंतर जी मी अशी प्रो होते ना, म्हणजे माझा स्पीड जो प्रो होतो, असं सटासट सगळी कामं जी आहेत ती उरकत घेते. कारण खूप 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 कामं पेंडिंग असतात. कारण उठल्यापासून ना यांच्या टिफिनच्या मागेच असते मी. त्यामुळे मग माझी आंघोळ बिंघोळ ना राहिलेली असते. कधी कधी आंघोळ करून जाते बाबूला सोडायला, कधी कधी आंघोळ बाकी राहते. तर बबडू गेल्यानंतर म्हणजे बबडूला सोडून आल्यानंतर खूप 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 कामं उरकली. थोडासा नाश्ता पण केला, थोडंसं ते बॅटर शिल्लक होतं ना आपल्या कचव्याचं. तर ते मी डोसा बनवून त्याचं पण खाल्लं. पोट थोडंसं भरलंय आता. 12:15 झाले, म्हणजे आता 1ला 5 मिनिटं कमी असताना मला आणायला जायला लागेल बाबूला. तर मग जाते त्याला आणायला. थोडा वेळ आहे अजून माझ्याकडे, तर थोडंसं चिल करते, थोडंसं टाईम आहे माझ्याकडे, तर थोडंसं जरा स्क्रोल करते रील्स वगैरे आणि मग त्यानंतर बाबूला आणणार येते. पण पाऊस खूप जास्त आता चालू झालाय परत. सकाळपासून काय नव्हतं पाऊस, मला दाखवते हे बघा, फुल पाऊस चालू झाला इथे.
कपडे लावलेत वाळू. फुल 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 पाऊस चालू झालेला आहे. असं वाटतं ना आता पाऊस चालू झाला मस्त असं गरमागरम काहीतरी बनवावं आणि खावं, पण कंटाळा येतोय आता काहीतरी बनवायचा. कारण ना आता जेवायचा टाईम झालेला आहे, त्यामुळे काहीतरी जेवायलाच बनवायला लागेल. मग तेच बनवेन. आता चटपटीत खायला असं काय नाही आहे, पण माझा ना असा विचार चालला आहे की संध्याकाळी ना मस्त असं कॉर्न कटलेट बनवते. कारण मकी आहेत माझ्याकडे, तर कॉर्न कटलेट बनवते. पण त्याची रेसिपी इथे नाही दाखवणार मी, त्याची रेसिपी वेगळी शूट करेन शॉर्ट व्हिडिओमध्ये. कारण त्याचा ना अँगल मला चेंज करायचा असतो, म्हणजे उभा अँगल घ्यायचा असतं आणि आपल्या व्लॉगसाठी आडवा अँगल घेतो आपण. मग मला ते नाही करता येणार. पण हां, मी नक्कीच ना तो जो व्हिडिओ आहे, ती जी रेसिपी आहे ती शॉर्ट व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करेन, किंवा केली पण असेल ऑलरेडी, काय सांगता येत नाही. कुठला व्हिडिओ अगोदर येईल त्याच्यावर आहे. तर संध्याकाळपर्यंत फक्त पाऊस असाच राहायला पाहिजे, संध्याकाळपर्यंत राहायला पाहिजे. मला आता जायला पाहिजे, कारण मला जायचं बबडूला आणायला आणि मला छत्री घेऊन जायला आणि पावसामध्ये बाहेर जायला कंटाळा येतो. तर बघूया आता पाऊस जातोय का. माझ्याकडे अर्धा तास आहे, पाऊस गेला पाहिजे. थोडासा आहे बारीक बारीक, छत्री घेऊन जायलाच लागेल. पटकन जाते आणि बबडूला घेऊन येते स्कूलमधून. मला वाटलेलं पूर्ण पाऊस थांबेल, पण बघा थेंब 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 चालूच आहे. मग त्याच्यामुळे छत्री घेऊनच जायला लागेल. ठीक आहे, चल बबडूला घेऊन येऊया. पाठीमागे उभा राहा 2 मिनिटं उभा राहा. पॅन्ट उलटी घातले त्यांनी. थांब इकडे, असं मागं फिर. ये तुझको पूछ कैसे निकल के आई है, ये देख पूछ निकल के आई है. पूछ निकल के आई है. अभी सोने का टाइम है. दे फोन दे. ए पूछ कैसे निकल के आई मेरे बच्चे को. पूछ कैसे निकल के आई. मैं आई रख क्या. तू मला हार्ट दिला कारण मी तुझी आहे. हा, मग तू मला गिफ्ट काय काय आणणार. आता मी तुझी आहे, मग काय स्कूटी आणणार. स्कूटी कधी आणणार पण तुम्हाला. उद्या मोठा झाला की. उद्या मोठा. तू उद्या लगेच मोठा होशील. म्हणजे तुला असं बोलायचंय तू मोठा झाला की मला स्कूटी आणून देणार आहेस. आणि अजून काय आणणार आहेस. स्कूटी झालं, अजून एकच फक्त स्कूटी मोठा झाला आणशील. दुसरं काय नाही आणणार. अरे अजून पण आणणार. अजून काय आणणार. सुपर कार लॅम्बोर्गिनी. लॅम्बोर्गिनी आणणार आहे बाबा. लंबीवाला लॅम्बोर्गिनी. बरं ठीक आहे, मला लॅम्बोर्गिनी आणणार ना तू. चालेल चालेल. जाम मोठा लंबा लॅम्बोर्गिनी. ओके ठीक आहे. तू लॅम्बोर्गिनी कुठे बघितलीस. तुला कसं माहित लॅम्बोर्गिनी कार. दुकानमधून भेटला. दुकानमधून बघितलास. हा, रात्री आपण फिरायला गेलो तो मी दुकान आले दुकान. हो काय. तर मंडळी आजचा व्हिडिओ ना वेळात वेळ काढून बघितला त्यासाठी खरंच खूप सारं थँक्यू. व्हिडिओ मी इथेच संपवते. व्हिडिओ कसा वाटला ते मला सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला ना अजिबात विसरू नका. आणि व्हिडिओला कमेंट सुद्धा करा की तुम्हाला अजून माझ्या कुठल्या कशा व्हिडिओ आवडतील बघायला, रेसिपीच्या की ब्लॉगिंगच्या कशा व्हिडिओ बघायला आवडतील ते पण मला सांगा. आणि बबडू काहीतरी बोलतोय. काय बोलतोयस. लाईक सबस्क्राईब शेअर. लाईक सबस्क्राईब आणि शेअर. हा ओके. तर बबडूजी सांगितल्याप्रमाणे व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा.